अशा पद्धतीने व्हावं आणि म्हणूनच आपण सगळे एकत्र आल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा उहापोह होतोय आणि माणूस ह्या डायरेक्शनने या विचाराने थोडं सरसावतो. त्याच्यातून समाजाचं चांगलं काही घडतंय हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचा आपल्यावर उपकार आहे. त्याची परतफेड आम्ही 100% करू शकत नाही, परंतु शतांश तरी म्हणजे 1% तरी आपण काहीतरी समाजाला आपल्या माध्यमातून देऊ शकलो, हा जर विचार घेऊन जाऊ शकलो तर निश्चितपणे समाजाचा उद्धार आणि समाजाचं सगळं काही आपण जे करायला इच्छितो, मग ते कुठलंही क्षेत्र असू दे, राजकारण असू दे, बाकी सगळी क्षेत्र असू दे, ह्या क्षेत्राचा खरा उपयोग समाज जीवनाला आणि म्हणजेच शेवटी समाज चांगला झाला की देशाची घडण काय होते आम्हाला माहिती आहे. कारण हे सगळं मिळूनच देश घडतोय आणि आपण कुठेही नाकारू शकत नाही. आपला देश जुन्या काळात म्हणजे या जगाच्या गुरुपदी होता आणि म्हणून सर्व तऱ्हेचा म्हणजे हिंदुस्थान भारतात काही कमी नव्हतं. परंतु आपण कशामुळे मागे पडलोय ह्याचाही विचार मला वाटतं या सगळ्या माध्यमातून होतोय. आणि त्यामुळे आपण तो विचार करू आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी फक्त जे काही कोणतरी राजकीय पक्ष आहेत किंवा राजकारण आहे हे सगळं पुढे नेऊ शकेल असं नाही, जोपर्यंत सामान्याचा सहभाग या कार्यात होत नाही. आणि सहभाग आपण नाही दिला तर हे होणे अशक्य आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीनं परत एकदा 2047 मध्ये आपला देश आम्हाला विकसित करायचा आहे.